डिअर स्टुडंट्स, आपण सुरू केलंय मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स. 4 मेथड्स. पहिली मेथड फ्रॉम क्लोरोबेन्झिन, ज्याला आपण डोस प्रोसेस म्हटले, ती आपण फिनिश केली. दुसरी प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमिन, त्यालाच फ्रॉम आयसोप्रोपिल बेन्झिन, ही जी मेथड आहे ती सुद्धा फिनिश केली. आज डिस्कशन करायचं आपल्याला तिसरी मेथड प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड, आणि त्यानंतर चौथी मेथड घ्यायची प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ॲनिलीन. तिसरी जी मेथड आहे फॉर्मेशन और प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड, हा जो बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड आहे तो बेन्झिन पासून आपण तयार करू शकतो. बेन्झिन जो बेसिक कंपाऊंड आहे त्याची रिॲक्शन जर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत जर केली तर आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो तो आहे बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. आता प्रिपरेशन ऑफ फिनॉलमध्ये तिसरी जी मेथड आहे त्याच्यातला स्टार्टिंग जो रिएजंट आहे तो आहे बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. हा जो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड आहे मुळात तो ॲसिड आहे. जर त्याची रिॲक्शन आपण सोडियम हायड्रॉक्साईड ॲक्वेस सोल्युशन, म्हणजेच त्याला आपण बेस असं आपण म्हणतो, जर बेन्झिन सल्फोनिक ॲसिड ॲसिड आणि ॲक्वेस सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस, या दोघांची रिॲक्शन केली म्हणजे ॲसिड आणि बेसची रिॲक्शन केली तर त्या रिॲक्शनला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतो. आणि कोणत्याही न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये जनरली साल्ट आणि वॉटर तयार होतो. मग इथे आपल्याला जो कंपाऊंड मिळेल, जो साल्ट मिळेल, तो आहे सोडियम बेन्झिन सल्फोनेट नावाचा एक इंटरमिडिएट साल्ट मिळेल. तो सोडियम बेन्झिन सल्फोनेटची परत रिॲक्शन फ्युज्ड सोडियम हायड्रॉक्साईड सोबत जर हाय टेम्परेचरला जर केली, फ्युज्ड सोडियम हायड्रॉक्साईड. आता फ्युज्डचा परत अर्थ सांगतो. ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईडचा अर्थ आहे जे सॉलिड सोडियम हायड्रॉक्साईड जर वॉटरमध्ये जर आपण डिझॉल्व केलं, सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं आणि वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर ते बनतं ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड. आणि जे सॉलिड सोडियम हायड्रॉक्साईड आहे क्रिस्टल, जे सॉलिड आहे त्याला आपण त्याचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये केलं, म्हणजे वॉटरमध्ये न टाकता सॉलिडचं कन्व्हर्शन जर लिक्विडमध्ये केलं थोडंसं टेम्परेचर देऊन, तर जे मिक्सचर तयार होतं, जे सोडियम हायड्रॉक्साईड मिळतं त्याला आपण फ्युज्ड सोडियम हायड्रॉक्साईड असं आपण म्हणतो. दुसऱ्या स्टेपमध्ये सोडियम बेन्झिन सल्फोनिक ॲसिडची रिॲक्शन फ्युज्ड सोडियम हायड्रॉक्साईड सोबत जर केली तर आपल्याला मिळतं परत एक इंटरमिडिएट कंपाऊंड ज्याचं नाव आहे सोडियम फिनॉक्साईड. आणि शेवटी सोडियम फिनॉक्साईड जे आहे त्याचं ॲसिडिफिकेशन किंवा ॲसिड सोबत रिॲक्शन केली तर आपल्याला जो फायनल प्रोडक्ट जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे ते म्हणजे फिनॉल मिळतं. हीच रिॲक्शन बोर्डवर बघू. या मेथडमध्ये बघूया पहिले आपण जनरल आहे. हे बेन्झिन आहे. या बेन्झिनची रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत जर केली तर बेन्झिनमधला इथे H हा निघून जाईल आणि H2SO4 मधला बघा OH SO3H, हा जो SO3H मधला जो बॉन्ड आहे हा इथून ब्रेक होतो, म्हणजे हा H OH कडे जाईल आणि हा SO3H हा जो ग्रुप आहे तो या बेन्झिन रिंगवर अटॅच होतं, बॉन्ड फॉर्म करतं आणि जो कंपाऊंड मिळतो तो आहे बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. आता हा स्टार्टिंग कंपाऊंड आहे आपल्याला प्रिपरेशन ऑफ फिनॉलसाठी. मेथड आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. स्टेटमेंट आहे बेन्झिन सल्फोनिक ॲसिड म्हणजे हा कंपाऊंड, बेन्झिन सल्फोनिक ॲसिड म्हणजे बेन्झिन आणि SO3H, बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. On neutralization with NaOH, acid react with aqueous sodium hydroxide base. Acid react with base. The reaction is known as a neutralization. आणि बेन्झिन सल्फोनिक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड ॲक्वियस या दोघांचं न्यूट्रलायझेशन जर झालं तर काय मिळतं बघा, गिव्ज सोडियम बेन्झिन सल्फोनेट. मग हा SO3H मधला H निघून जाईल, हा H कोणासोबत जाईल या OH सोबत, आणि सोडियम H ची जागा घेईल म्हणजे बनेल कंपाऊंड
SO3 पहिले H होता, आता SO3 Na असा कंपाऊंड मिळेल, SO3 Na आणि बेन्झीन रिंग त्याला म्हणणार. आता इथे सोडियम आहे त्याच्यामुळे सोडियम, बेन्झीन आणि सल्फोनेट. पहिले बेन्झीन सल्फोनिक ऍसिड होता, आता सोडियम बेन्झीन सल्फोनेट मिळाला, विच ऑन फ्युज्ड विथ सॉलिड NaOH. म्हणजे आता हा जो तयार झालेला सोडियम बेन्झीन सल्फोनेट आहे त्याची परत रिएक्शन फ्युज्ड सोडियम हायड्रॉक्साईड. फ्युज्डचा अर्थ मी सांगितलाय, सॉलिड फक्त त्याचं मोल्टन किंवा लिक्विड मध्ये कन्व्हर्शन केलं आणि या दोघांची रिएक्शन केली, सोडियम बेन्झीन सल्फोनेट आणि फ्युज्ड NaOH. पण टेम्परेचर हाय पाहिजे, 573 केल्विन टेम्परेचरला. तर परत काय होतं बघा, परत असं होतं की हा जो पूर्ण ग्रुप आहे हा निघून जाईल आणि इथे ONA हा ग्रुप येतो. म्हणजे तयार होतं NaH SO3 असा जो एक बाय प्रोडक्ट तयार होतो. काय तयार होतो बघा, इथे NaH SO3 असा एक ग्रुप बाजूला पडतो आणि या सोडियम फ्युज्ड सोडियम हायड्रॉक्साईड मधला ONA ग्रुप या बेन्झीन सोबत बॉन्ड फॉर्म करतं आणि परत एक कंपाऊंड मिळेल आपल्याला ज्याचं नाव आहे सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइड मिळतं. आणि आता कालच्या प्रिपरेशन ऑफ क्लोरोबेन्झीन मध्ये सुद्धा बघितलं होतं डॉस प्रोसेस मध्ये की सोडियम फिनॉक्साइड जे आहे या सोडियम फिनॉक्साइडचं ऍसिडिफिकेशन करायचं, म्हणजे H3O प्लस किंवा डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 कोणताही डायल्यूट ऍसिड वापरा किंवा H3O प्लस म्हणलं की ऍसिडिफिकेशन. आणि ऍसिडिफिकेशन केलं की होतं काय, हा जो ONA मधला O ग्रुप Na सोडियम जो आहे तो रिमूव्ह होतो आणि या सोडियमच्या जागी हायड्रोजन येतं आणि बनतं फिनॉल. आणि आपल्याला फायनल स्टेप मध्ये सोडियम फिनॉक्साइड पासून फिनॉल मिळेल. चौथी आणि शेवटची मेथड फिनॉलच्या प्रिपरेशनची ती आहे फ्रॉम ॲनिलीन. आता ॲनिलीन हा इथे स्ट्रक्चर काढलं ॲनिलीनचं, बेन्झीन रिंग आणि या बेन्झीनवर NH2 ग्रुप जर असेल, NH2 ग्रुप हा कुठून येईल, हा अमोनिया पासून येईल. म्हणजे बेन्झीन रिंग आणि त्यावर NH2 ग्रुप जर असेल या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नाव आहे ॲनिलीन. हा बेसिक कंपाऊंड आहे ॲनिलीन. आणि या ॲनिलीन मध्ये बघा तुम्ही आता विचार करा, या ॲनिलीन मध्ये फक्त NH2 ग्रुप जर काढून तिथं OH ग्रुप जर लावला तर ॲनिलीनचं कन्व्हर्शन फिनॉल मध्ये होईल. म्हणजे आपण ॲनिलीन पासून देखील फिनॉल प्रिपेअर करू शकतो. ती चौथी मेथड आहे फ्रॉम ॲनिलीन. छोटी आणि महत्वाची मेथड आहे. रिएक्शन अशी आहे, ॲनिलीन इज रिॲक्ट विथ नायट्रस ऍसिड. ही ॲनिलीनची रिएक्शन HNO2. आता अजून एक ऍसिड आहे HNO3 ज्याला आपण नायट्रिक ऍसिड म्हणतो, नायट्रिक ऍसिड HNO3 ला. पण इथे HNO2 आहे म्हणजे एक ऑक्सिजन नायट्रिक ऍसिड पेक्षा कमी आहे, त्यामुळे त्याचं नाव आहे नायट्रस ऍसिड. आता हा नायट्रस ऍसिड कुठून मिळाला, म्हणजे डायरेक्टली नायट्रस ऍसिड तयार करून ठेवलं तर तो डिकम्पोज होतो. त्यामुळे ज्या वेळेस रिएक्शन करायची आहे त्यावेळेस आपण हा इमिडिएटली प्रिपेअर करणार. कुठून प्रिपेअर करणार तर NaNO2 सोडियम नायट्रेट आणि HCl, NaNO2 आणि HCl या दोघांना मिक्स केलं की त्यापासून HNO2 मिळतं. मग केमिकल रिएक्शन मध्ये तुम्ही HNO2 दाखवा और किंवा हे न दाखवता NaNO2 आणि HCl जरी दाखवलं त्याला आपण नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हणतो. या नायट्रेटिंग मिक्सचर किंवा HNO2 दोघांपैकी एक जरी काही लिहिलं तर ॲनिलीनची या नायट्रस ऍसिड सोबत रिएक्शन होते. पण लक्षात ठेवायचं टेम्परेचर अत्यंत महत्वाचं आहे. ही रिएक्शन नेहमी कोल्ड कंडिशनला होते, म्हणजे 0 डिग्री ते 5 डिग्रीच्या मध्ये जर टेम्परेचर मेंटेन केलं तर ही रिएक्शन होते. आणि या रिएक्शनला डायॲझोटायझेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. हाय टेम्परेचरला प्रोडक्ट तयार होत नाही, इंटरमिडिएट देखील तयार होत नाही. परत एकदा रिएक्शन रिवाइज करू. ॲनिलीन रिॲक्ट विथ नायट्रस ऍसिड ज्याच्यात लिहिलंय NaNO2 आणि HCl म्हणजे नायट्रेटिंग मिक्सचर ॲट अ लो टेम्परेचर. इट गिव्स सगळ्यात पहिले
बेन्झीन डायॲझोनियम क्लोराईड नावाचा कंपाऊंड तयार होतो. दिस इज ॲनिलीन रिॲक्ट विथ नायट्रस ॲसिड at low temperature or cold condition 0 to 5 degrees Celsius. First it gives benzene diazonium chloride आणि या रिॲक्शनला डायॲझोटायझेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं की ज्यामध्ये बेन्झीन रिंगच्या वर दोन नायट्रोजन N ट्रिपल बॉन्ड N आणि Cl मायनस अशा प्रकारचा एक अनस्टेबल इंटरमिडिएट कंपाऊंड तयार होतो. त्याच्यानंतर त्याचं हायड्रोलिसिस केलं तर हा जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन गॅस लिबरेट होऊन निघून जातो. हा N नायट्रोजन गॅस लिबरेट होतं. H2O मधला एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणून तो बाजूला पडतो आणि राहिला OH. हा OH ग्रुप जो आहे हायड्रोक्सिल ग्रुप आहे तो बेन्झीन रिंगवर अटॅच होतो आणि आपल्याला मिळतं फिनॉल. तर या पद्धतीनं आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल मध्ये आज तिसरी मेथड ज्याला म्हणूया फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि चौथी मेथड फ्रॉम ॲनिलीन या पद्धतीने आपण फिनॉल्स प्रिपेअर केले. उद्यापासून आपल्याला सुरू करायचे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल्स.